राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे। ह्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर आहेत। काय सांगाल दादा, कार्यक्रमाला एकंदरीत किती वाजता सुरुवात होणार आहे? दुपारी 2 वाजता सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे या ठिकाणी विराजमान होतील आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित झालेले आहेत। काय सांगाल, जे कार्यक्रम पार पडते किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे आणि कुठले कुठले लाभार्थी असणार आहेत? या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातल्या एका मांडवाखाली किमान 50,000 लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे। लोकसभेच्या जागेवर हिंगोलीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी 2 वेळेस भाजपच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि विद्यमान खासदार या ठिकाणी इच्छुक असताना भाजप या जागेवरती दावा करते। एक ध्यानात ठेवा, ज्याचा पक्ष मोठा करायचा असतो आणि जर आपण जागा मागणार नाहीत तर मग आपल्याकडे माणसं कशी राहतील? त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की शिवसेना असेल या भारतीय जनता पार्टी असेल, त्यांचं एक अधिकार आहे की बाबा आम्हाला आमच्या पक्षाला जागा द्या। त्यांना माहीत आहे की हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी आतापर्यंत जो खासदार आहे तो शिवसेनेचा राहिलेला आहे आणि जोपर्यंत तिकीट भेटत नसतं तोपर्यंत रिच्छिखेच चालू असते। ज्या दिवशी तिकीट फायनल होतं त्या दिवशी शिवसेना भाजप हे एकत्र येऊन खासदार निवडून आणतील। काल रावसाहेब दानवे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। भाजपची एका लॉन्समध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीला खासदार हेमंत पाटील हे उपस्थित होते। कुठेतरी चर्चा आहे की खासदार हेमंत पाटील कमळावर लोकसभेची निवडणूक लढणार आहेत। असं काहीही नाही। काल सन्माननीय रावसाहेब दानवे साहेब या ठिकाणी जी खासदार साहेबांनी जी गाडी चालू केली त्या गाडीला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी खासदार साहेब या ठिकाणी रावसाहेब दानवे साहेब मंत्री साहेब आलते। तर खासदाराचं कर्तव्य आहे की या हिंगोली जिल्ह्याचा खासदार हेमंत पाटील आहेत आणि ते आल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी हाजरी लावली। याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। तुम्हाला काय वाटते, हिंगोली लोकसभा धनुष्यबाणावरच लढल्या जाईल का? 100%, कारण की ही जागा शिवसेनेची आहे। गेल्या वेळेस सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टीने ही जोमानी जागा लढवली होती आणि यावेळेसही सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच खासदार सन्माननीय हेमंत भाऊ पाटील यांना तिकीट भेटणार आणि हेच खासदार होणार। शेवटचा प्रश्न घेतो, हिंगोली लोकसभेमध्ये सर्वाधिक 5 वेळा शिवसेनेनं मतदारांनी जे आहे ते शिवसेनेला सत्ता दिलेली आहे। यावेळेस 2 शिवसेना झालेल्या आहेत। आता कुणाच्या शिवसेनेला मतदार स्वीकारतील? अहो, त्या शिवसेनेचं नावच काढू नका। कशाची शिवसेना लावली? आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत, ते तुम्हाला सांगतो की कुठेतरी जात पुढं करतायत। त्यांना कुठल्याच प्रकारचं रोखाव कसं म्हणून तुम्हाला सांगतो, केविळवाणाविषयी मला वाटते की उभाटा गटाचे लोक करत आहेत। त्याच्यामुळं या लोकांना कोणीही थारा देणार नाही। या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवरायाचा भगवा, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा या हिंगोली लोकसभेवरती सन्माननीय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या रूपाने फडकणार आहे। निश्चितच 2024च्या लोकसभेचे उमेदवार जे हेमंत पाटील असतील आणि ही जागा धनुष्यबाणावरच लढल्या जाणार असल्याचं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन दिनेश दिवेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, रामलीला मैदान, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।